नमस्कार मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका सचिन द कंप्लायन्स सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, मी आपल्यासाठी दरवेळेस नवीन जे पण कंप्लायन्स आहे त्याच्या संदर्भात अपडेट घेऊन येत असतो. तर ह्यावेळेस सुद्धा मी एक सर्वात महत्त्वाचा अपडेट घेऊन आपल्या भेटी चालू आहे. पण त्यापूर्वी आपल्या सर्वांचं मला प्रेम हवं आहे. त्याच्यासाठी आपण माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन मात्र दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, हो, आपण जे बघत आहात ते म्हणजे प्रोफेशनल टॅक्स त्याची जी पेमेंट आणि रिटर्न भरण्याची डेट आहे ती चेंज झालेली आहे. त्याचा हा जी-आर आपल्यापर्यंत प्राप्त झालेला आहे. तर यामध्ये आपण बघू शकता की जी आपली पेमेंटची जी तारीख होती 31 मार्च, बरोबर ना, म्हणजे फेब्रुवारी एंड आपला ॲन्युअल रिटर्न भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 मार्च आणि पेमेंट करण्याची, तर ती मात्र आता 15 मार्च झालेली आहे. हो, बरोबर. म्हणजे दर महिन्याच्या जी शेवटची तारीख आहे तोपर्यंत आपल्याला प्रोफेशनल टॅक्सचे पेमेंट किंवा रिटर्न भरण्याची सवलत होती. पण मात्र आता आपल्या सर्वांचं काम हे वाढणार आहे, बरोबर ना. आपलं जे रेग्युलर आहे पी-एफ, ई-एस-आय-सी, त्याचबरोबर आता पी-टीचं सुद्धा आपल्याला पेमेंट हे 15 तारखेलाच करायचं आहे आणि रिटर्न सुद्धा त्याच तारखेला फाईल करायचं आहे. तुम्ही जर अजून पण तुमच्या टॅक्स कंप्लायन्स कॅलेंडरमध्ये ही जर डेट अपडेट केली नसेल ना मित्रांनो, तर लवकरात लवकर अपडेट करून घ्या आणि आपला होणारा त्रास, पेनल्टी, इंटरेस्ट हे सुद्धा यामधून वाचू शकते. बरोबर ना मित्रांनो? आणि हा सर्वात महत्त्वाचे, जर प्रोफेशनल टॅक्स संदर्भात आपल्याला कोणतीही अडचण असेल तर मात्र कमेंटमेंट करायला विसरू नका. त्यावर मी व्हिडिओ बनवून नक्की आपल्या तक्रारीचं निवारण करण्याचा प्रयत्न करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर प्रोफेशनल टॅक्स पेमेंट करताना किंवा रिटर्न भरताना जर काही अडचणी येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या जुन्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून सुद्धा आपण प्रोफेशनल टॅक्सचे पेमेंट कसे करायचे आणि रिटर्न कसे भरायचे हे बघू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला हा मार्च एंड आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की अकाउंटिंगदृष्ट्या खूप सारे कंप्लायन्स आपल्याला ह्या महिन्यात करायचे असतात. त्यामुळं ह्या बिझी शेड्यूलमध्ये शेवटी आपल्याला पण माहिती आहे का गव्हर्नमेंट पोर्टलचा सर्व्हर इश्यू असू शकतो किंवा रशमुळे सुद्धा वेबसाईट डाऊन होऊ शकते. त्यामुळं आपण आपलं जर प्रोफेशनल टॅक्सचं काम आहे हे लवकरात लवकर कंप्लीट करूया. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती की जर आपल्याला अशा पद्धतीचे व्हिडिओ माझ्याकडनं हवे असेल तर त्या संदर्भात आपण माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.